हरि ओम हरि धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। भगवान वेदव्यास यांनी सत्य स्वरूप परब्रह्माला वंदना केली। परमेश्वर हे सत्य स्वरूप आहे, ज्याला आपण सच्चिदानंद म्हणतो। अहर्निश ज्या स्वरूपामधून आपल्याला आनंदाची प्राप्ती होते असे परब्रह्म नारायण, त्याला मी वंदना करतो। भगवंताचा नाश आहे का? मानव नाशवंत आहे आणि परब्रह्म हा शाश्वत आहे। मानव दुःखरूप आहे आणि परमेश्वर आनंद रूप आहे। भगवान दत्तात्रेयाची आज इथे प्रतिष्ठा आहे। 15 वर्षानंतर इथे दर्शन करसाल तर आज जसे भगवान दत्त दिसणार आहे, बस तसेच 15 वर्षानंतर पण भगवान दत्तात्रेय दिसणार आहे। आणि आज आपण जसे दिसतो आहे असे 15 वर्षानंतर कसे दिसू? काही काही दात नसतील तोंडामध्ये, केस केस काही गेले असतील, पांढरे झाले असतील आणि बिलकुल विचित्र इमारत झाली असेल, चित्र विचित्र इमारत दिसेल। मानव हा परिवर्तनशील आहे आणि परब्रह्म हा शाश्वत आहे। एकच स्वरूप, ज्या स्वरूपामध्ये मात्र आणि मात्र आनंद आहे, आनंद आहे। भगवत स्वरूपाचा आनंद ज्यानं प्राप्त केला त्याला परम सत्याची प्राप्ती झाली। भागवत असो, रामायण असो, शिवपुराण असो, प्रत्येक ग्रंथ मानवाला हाच संदेश देता, संतप्त मनाला भगवंताच्या स्वरूपामध्ये स्थिर करा। आपल्याकडे काही काही गावामध्ये एक सुंदर भजन मी ऐकलं आहे। पहाटे पहाटे तुझी याद येते। स्त्रिया एकत्रित होता सकाळी आणि भजन बोलत असता। पहाटे पहाटे तुझी याद येते, तुझी याद येते देवा, मन शांत होते। पहाटे पहाटे तुझी याद येते। म्हणजे एक गोष्ट तर खरी की सकाळी भगवंताची आठवण आली म्हणजे मन शांत होत, आणि संध्याकाळी आली तर संध्याकाळी येते कोणाची? देवाची। पुरुष मंडळीला कोणाची आठवण येते संध्याकाळी? 6 वाजले, 6:30 झाले, इथे तर नसेल। आठवण मध्ये फेर असतो, पण ज्याला भगवंताची आठवण आली त्याचं संतप्त मन शांत होत असत। शास्त्रकार म्हणताना रोज सकाळी मंदिरामध्ये जा
आणि संध्याकाळी पण मंदिरात जा. सकाळी मंदिरामध्ये गेले आणि भगवंताचं दर्शन केलं तर आपला दिवस सुधारतो. आणि जर संध्याकाळी मंदिरामध्ये गेले तर दिवसभर मनाला जे ताण पडलेला आहे, मनाला जो त्रास झाला आहे, त्या त्रासामधून आपल्याला मुक्तता मिळते. सुंदर भगवंताच्या स्वरूपामध्ये मनाला स्थिर करा. परमेश्वर सत्य स्वरूप आहे, परमेश्वर आनंद रूप आहे. परमेश्वराची जे दुकान आहे ते सत्य, आनंद आणि प्रेमची दुकान आहे. आता प्रेमची दुकानावर गेले तर तुम्हाला प्रेमच मिळणार आहे. हो, वेफरची दुकानावर गेले तर वेफरच मिळते. दारूची दुकानावर गेले तर दारूच मिळतो. बस त्याचप्रमाणे भगवंताच्या दुकानी जा तर तुम्हाला मात्र आणि मात्र प्रेमच मिळणार आहे. अद्भुत सुखाची प्राप्ती होते. केव्हा? जेव्हा या डोळ्यांना भगवंताचं दर्शन घडतं. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. 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 मात्र आणि मात्र भगवंताच्या रूपाचं दर्शन झालं ना डोळ्यात तरी सुद्धा आपल्याला सुखाची अनुभूती होत असते. अरे काही काही चेहरे असे असतात हो, जर सकाळच्या पहाटी तो चेहरा दिसला तर आपला दिवस बिघडतो. आपण म्हणतो ना आज दिवस बेकार गेला, माहित नाही सकाळी कोणाचं तोंड पाहिलं. कोणाचं पाहता हो? नवरा बायकोचं पाहतो, बायको नवऱ्याचं पाहतो. म्हणजे त्याचा अर्थ तो आहे की दोन मधून एक खराब आहे, म्हणूनच दिवस बिघडतो. पण त्यापेक्षा सर्वात आधी भगवंताचं दर्शन करा. ओ रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. येथे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. येथे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. येथे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. येथे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. येथे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. सर्व सुखाचे आधार बाप रखुमादेवीवर. 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 रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी.
सुख जाने वो साजनी, सुख जाने वो साजनी। वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयो मूलनम। तीन तापाचा नाश करणार भगवंताचं दिव्य स्वरूप आहे। त्या दिव्य स्वरूपाला भगवान वेदव्यास यांनी वंदना केली आहे। श्रीमद भागवत ग्रंथाला वंदना केली आहे। हा ग्रंथ कसा आहे? श्रीमद भागवते महामुनि कृते किम वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते कृतिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणात्। घरून निघाले भागवत ऐकायला, घराला कुलूप मारला आणि कथा मंडपाकडे तुम्ही चालत निघाले, तर भागवत ऐकायला जाते आहे एवढा संकल्प हृदयामध्ये येतात। हृदयामध्ये परब्रह्माचा वास होत असतो। अजून तर मंडपामध्ये नाही आले, मात्र कथा मंडपामध्ये जाऊन मी भागवत ऐकते असा संकल्प केला आणि भागवत मंडपाकडे प्रयाण केलं, तर मार्गामध्ये जर तुमचं कोणी दर्शन केलं तर त्या जीवात्म्याचं सुद्धा कल्याण होतं। असं हे परम दिव्य भागवत आहे। श्रोता वक्ता आणि श्रोता वक्ता ह्या दोघांचं जो दर्शन करतो त्याचं सुद्धा कल्याण या भागवत ग्रंथद्वारा झालं आहे। या दिव्य भागवत ग्रंथाला वंदना केली आणि त्यानंतर भागवत महिमा वर्णवला। निगम कल्पतरोर्गलितं फलम शुकमुखादमृताद्रव संयुतम पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका। सुंदर कल्पवृक्षावर शुक बसले आहे आणि शुकच्या मुखमधून जो रस, ज्या रसचे बिंदू ह्या पृथ्वीवर पडत होते, त्या रसबिंदूला आज भागवत असं नाव दिलं आहे। शुकच्या मुखामधून निघालेला रस त्याला भागवत म्हणतात आणि जो ह्या रसाचं पान करतो तो अमरत्व प्राप्त करतो, तो ह्या संसार सागरामधून मुक्त होतो। प्रत्येक जीवात्मा या भागवत रसाचा अधिकारी आहे। शुकदेवजी महाराजाला वंदना केली आहे आणि त्यानंतर कथेचा शुभारंभ झाला। सुंदर नैमिषारण्य क्षेत्रामध्ये सूत महाराज आणि शौनक ऋषीच्या माध्यमानं ही कथा सुरू झाली आहे। प्रश्न सुंदर आहे। या निवेद विदाम श्रेष्ठो भगवान बादरायण अन्यैच मुनयः सूत परावर विदो विदुः। महाराज, अनेक वर्ष पासून आम्ही इथे कथा ऐकत आहे। देवांचे 1000 वर्ष झाले इथे ऋषी महात्मा बसून आणि दिव्य सत्संग करत होते, तरी सुद्धा भगवद वार्ता पूर्ण होत नव्हती। भगवंताचे का एक गुण आहे, एक नाही अनंत गुण परब्रह्म नारायणाचे आहे। भाई मीरा को पूछा प्रभु के कितने गुण है? मीरा ने जवाब दिया, पृथ्वी का कागज करूं लेखनी करूं वनराई, पृथ्वी का कागज करूं लेखनी करूं
वन राई, सात समंदर की स्याही करू, हरि गुण लिख्यो न जाई. भगवंताचे अनंत गुण आहे. आपण 1.5 शहाणे आहे हो. 7 दिवसामध्ये भागवत ऐकायला बसतो. शहाणे नाही, 1.5 शहाणे. शक्य आहे का? आणि त्यामध्ये पण 8च्या जागेवर तुम्ही तर 9ला येता हो, लेट लतीफ सारखे. शक्यच नाही ना. प्रथम स्कंदच पूर्ण नाही होणार. कथा ऐकणं का सोपं आहे? आध्यात्मिक मार्ग आपण समजतो एवढा सोपा नाही. वेळ काढावी लागते. 1000 देवांचे वर्ष म्हणजे आपले 36,000 वर्ष झाले. 36,000 वर्षपर्यंत नैमिषारण्यामध्ये ऋषी महात्मा आणि शौनक वगैरे भगवंताची कथा वार्ता करत होते. तरी सुद्धा भगवंताची कथा वार्ता संपली नाही. शौनक महाराज यांनी प्रश्न केला आहे, महाराज हे आयुष्मन, तत्र तंत्रांजसायुष्मन भवता यद विनिश्चितम पुंसामेकांततः श्रेय स्तन्नशंसी तुमर्हसी. हे प्रभु, शास्त्र आणि पुराण अनेक आहे. दरेक शास्त्र अलग अलग मार्ग आणि साधन दाखवतात. माझ्यासारखे पुष्कळशे वक्ता आज टीव्हीवर येत असतात. दरेक मंडपामध्ये जा म्हणजे नवीनच ताल आपल्याला ऐकायला मिळतो. एका जागेवर महाराज बसले आहे, ते म्हणताय यज्ञ करा तरच भगवान प्रसन्न होतो. एक महाराज म्हणतो नाही, तुम्हाला माळा तर करावीच लागते. एक महाराज म्हणाला नाही, निराहार उपवास केला तरच भगवान प्रसन्न होतो. माणूस कन्फ्यूज आहे. करायचं काय आपल्याला? माळा करायची, उपवास करायचे, कथा ऐकायची, करायचं काय? शौनकनं प्रश्न केला, महाराज खरोखर काय केल्यानं भगवान प्राप्त होतो? एक म्हणतो माळा करा, एक म्हणतो तप करा, एक म्हणतो उलट डोकं ठेवा. काही उमजत नाही हो. आम्हाला करावं काय? सहज साधन दाखवा. मस्त जागेवर बसले बसले, खुर्शीवर बसले बसले आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल असा काही उत्तम मार्ग दाखवा. तप करण्याची गरज नाही, वनामध्ये जाण्याची गरज नाही, असं काही साधन दाखवा. प्रश्न नंबर 1. प्रश्न नंबर 2, शास्त्र अनंत आहे आणि विशाळ आहे, तर शास्त्रामधून जाण्यासारखं सार तत्व काय आहे? कोणी म्हणतं रामाचं भजन, कोणी म्हणालं नाही कृष्ण भजन करा, कोणी म्हणालं नाही नाही विठ्ठल रुक्माई म्हणा तरच कल्याण होईल, त्याच्याशिवाय कल्याणच नाही. मी आला इथे, मी म्हणाला नाही नाही विठ्ठल रुक्माई पण नाही, राम पण, स्वामीनारायण म्हणा ना तरच कल्याण होईल. म्हणजे परत माणूस कन्फ्यूज. नाव कोणाचं घ्यायचं? स्वामीनारायणचं, विठ्ठलचं, रामाचं, कृष्णाचं हे अलग अलग आहे का हो? मी पुष्कळ महाराजांना ऐकलं आहे. बहुतेक महाराज म्हणता नाही भगवान तर एकच आहे. या जगामध्ये संप्रदाय आणि धर्म पुष्कळ आहे, पण हा स्वामीनारायण संप्रदायाचं वैशिष्ट्य ते आहे. आम्ही रामाची कथा करतो, आम्ही कृष्णाची कथा करतो, आम्ही देवी भागवतची कथा करतो, आम्ही शिवपुराणची सुद्धा कथा करतो. या एकच संप्रदायाचा साधू असा आहे जो प्रत्येक ग्रंथाची कथा करतो. एकेश्वरवाद हा आमचा सिद्धांत आहे.
बोलणं हे अलग बाबत असते आणि कथा करणी हे अलग बाबत असते. चाहे राम कहो या श्याम, चाहे राम कहो या श्याम. तर महाराज शास्त्रमध्ये सार तत्व काय आहे, हा प्रश्न नंबर 2 आहे ऋषी महात्म्यांचा. ऋषी महात्म्यांनी स्तुत पुराणीला तिसरा प्रश्न विचारला, कृष्ण अवतार का झाला, कृष्ण अवताराचं प्रयोजन काय, काय गरज पडली भगवंताला या जगामध्ये यायची. असं तर आपण म्हणतो की परमात्मा तर संकल्प सिद्ध आहे, असुर नाशसाठी भगवान या जगामध्ये येता हे तर शक्य नाही. स्वतःच्या गोलोक धामामध्ये बसले बसले पण जर ते संकल्प करते तरी सुद्धा कंस दुर्योधनाचा नाश इथे होऊ शकता. त्याला गरज काय होती या पृथ्वीवर जन्म घ्यायची. भगवान म्हणजे काय, रामचरित मानस मध्ये हा प्रश्न आला. भगवान कसे असतात, भगवान कोणाला म्हणतात. संत तुलसीनं भगवंताची सुंदर व्याख्या केली. बिनु पद चलई सुनहि बिनु काना, बिनु पद चले सुनई बिनु काना, बिनु पद चलई सुनहि बिनु काना, बिनु पद चले सुनई बिनु काना. भगवान कोणाला म्हणता हो, ज्याला चालण्यासाठी पायाची गरज नसते त्याला भगवान म्हणतात. ज्याला ऐकण्यासाठी कानाची गरज नाही तो भगवान आहे. बिनु पद चलई सुनई बिनु काना, बिनु पद चले सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करे विधि नाना, कर बिनु कर्म करे विधि नाना, कर बिनु कर्म करे विधि नाना, कर बिनु कर्म करे विधि नाना. आनंद रहित सकल रस भोगी, आनंद रहित सकल रस भोगी, आनंद रहित सकल रस भोगी, आनंद रहित सकल रस भोगी. बिनु बानी भगता बड़ जोगी, बिनु बानी भगता बड़ जोगी, बिनु बानी भगता बड़ जोगी. बिनु बानी भगता बड़ जोगी. भगवान कृष्णाचं प्रागट्य का झालं, अरे ज्याला कर्म करण्यासाठी हाताची गरज नसते त्याला ह्या जगामध्ये यावं लागतं. संकल्प करता तर कंस जरासंधचा नाश गोलोक मध्ये बसले बसले तो परब्रह्म नारायण करू शकता, तरी सुद्धा भगवान या जगात अवतरित झाले. प्रश्न नंबर 4. महाराज कृष्ण चरित्र अति दिव्य आहे. तस्य कर्माण्युदाराणि परिगीतानि सूरिभिः ब्रूहीणः श्रद्धानाना लीलया ददतः कला. कृष्ण अवतारामध्ये परब्रह्म नारायणानं अनेक सुंदर चरित्र केले आहे. आणि महाराज आम्ही ऐकलं आहे की ते सर्वेच चरित्र जीवात्म्याला शांतता प्रदान करणारे आहे. पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेती. गोपी गीत मध्ये
गोपिका भगवान कृष्णाची प्रार्थना करता आणि म्हणतात, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कलमशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. हे कृष्ण, जो तुमच्या चरित्राचं गान करतो किंवा तुमच्या चरित्राचं दान करतो, त्याच्यापेक्षा मोठा या जगामध्ये कोणी दानी नाही. शौनकादिक ऋषी सुतपुराणीला म्हणतात, प्रभू भगवान कृष्णानं जे काही चरित्र केले आहे त्या चरित्राचा आम्हाला रसपान करवा. ज्या चरित्रद्वारा आमच्या मनाला शांतता प्राप्त होईल. प्रश्न नंबर 5. भगवान कृष्ण आणि कृष्णाचे अनंत अवतार झाले आणि प्रत्येक अवतारांमध्ये परब्रह्म नारायणानं सुंदर चरित्र केले आहे. तर त्या चरित्रांची, ते अवताराचे जे चरित्र आहे ते चरित्र आम्हाला ऐकवा. आणि प्रश्न नंबर 6. जोपर्यंत भगवान ह्या पृथ्वीवर असतात तोपर्यंत धर्म सुरक्षित असतो, पण जेव्हा भगवान ह्या लोकचा त्याग करून निघता तेव्हा धर्म कोणाच्या शरणी जात असतो. हा 6व्या नंबरचा प्रश्न. सुत महाराज अत्यंत आनंदित झाले. धन्य आहे, कारण तुमच्या ह्या प्रश्नाद्वारा मला भगवंताची कथा सांगण्याची संधी मिळाली. सुत महाराजनं सर्वात आधी स्वतःचे गुरु, ज्यांच्याकडून भागवताचं ज्ञान प्राप्त झालं आहे, असे भगवान वेदव्यासला प्रणाम केले. त्यानंतर या भागवत ग्रंथाचे प्रथम वक्ता शुकदेवजीला मनोमन सुत महाराज यांनी वंदना केली. यम प्रम्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर माजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु स्तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ततो जयमुदीरयेत्. सुत महाराज नर नारायण भगवान कृष्ण वेदव्यास यांना वंदना करून आणि सुंदर कथेचा शुभारंभ करतात. सर्वात आधी परब्रह्म नारायणाचे जे दिव्य चरित्र आहे त्या चरित्र विषयी सांगता सुत म्हणाले, हे शौनक, या जगामध्ये तुमचा प्रश्न होता की सरळ साधन काय आहे. तर सरळ साधन आहे श्रीमद भागवत कथेचं श्रवण आणि निष्काम भक्ती हे सरळ साधन आहे. भगवंताला प्रसन्न करण्याचं श्रेष्ठ आणि सरळ साधन म्हणजे निष्काम भक्ती. मला काहीच नको, काय म्हणता हो संत भगवान प्रसन्न झाले. जर तुमच्यावर प्रसन्न झाले तर काय मागसाल. 5 बिघे आहे, दुसरे 5 बिघे द्या. 2 मुलं आहे, 4 मुलं दुसरे द्या. 1 सुनबाई आहे, दुसऱ्या 2 द्या. हो, काय मागता.
हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा. हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा. म्हणजे सर्व काही आपल्याला प्राप्त होत. भगवान कसे आहे हो? चिंतामणी तुल्य आहे. जर भगवान हृदयामध्ये बसले तर सर्व काही आपण ज्या वस्तूची कामना करू त्या प्रत्येक वस्तू पदार्थाची आपल्याला प्राप्ती होईल. आणि म्हणून जर भगवान प्रसन्न झाले तर मात्र भगवंताची मूर्ती मागा. मला मात्र आणि मात्र तुमचं स्वरूप पाहिजे, इतर काही अपेक्षा नाही. हे शौनक, जगामध्ये सरळ साधन आहे निष्काम भक्ती. भगवंताची जो निष्काम भक्ती करतो त्याचं सहज कल्याण होत असत. दुसऱ्या नंबरचा प्रश्न होता, शास्त्रमध्ये जाण्यासारखं सार तत्व काय आहे? रामायणामध्ये राम आहे, भागवतामध्ये कृष्ण आहे. प्रत्येक शास्त्रांचे अलग अलग मुख्य इष्टदेव आहे. राम हे नारायण आहे, कृष्ण हे नारायण आहे, शिव हे पण नारायण आहे. प्रत्येक भगवंताचे जे अवतार आहे हे नारायणाचेच अवतार आहे. म्हणून प्रत्येक शास्त्राचा जो सार आहे तो नारायणाशी जॉईंट होतो. म्हणजे नारायणाचं भजन केल्यानं प्रत्येक भगवान प्रसन्न होत असतात. या जगामध्ये एकच असा मंत्र आहे हो, ज्या मंत्राचा जाप केल्यानं प्रत्येक संप्रदायवाला त्या मंत्राचा जाप करू शकतो. प्रत्येक संप्रदायवाला, स्वामीनारायणवाला असो, वारकरी असो, विठ्ठल संप्रदायी असो, रामानंदी असो किंवा इतर शैव संप्रदायी असो, कोणताही जो हिंदू आहे त्या हिंदूसाठी एक विशेष मंत्र दिला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. कारण प्रत्येक अवतार वासुदेवाचे अवतार आहे. या मंत्राचा पाठ केल्यानं प्रत्येक भगवान प्रसन्न होता हो. राम मंदिरामध्ये हा मंत्रचा जाप केला तर राम प्रसन्न होता. विठ्ठल मंदिरामध्ये ह्या मंत्रचा जाप केला तर विठ्ठल प्रसन्न होता. स्वामीनारायण मंदिरामध्ये या मंत्रचा जाप केला तर स्वामीनारायण प्रसन्न होता. ऑल इन वन. आपण म्हणतो ना 7.5 करोड मंत्र आहे, त्या मंत्राचा जो राजा आहे हा द्वादशाक्षर मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद पुराणामध्ये या द्वादशाक्षर मंत्राची उत्पत्ती दाखवली आहे, जेव्हा समुद्र मंथनची कथा आहे. परंतु मंत्र अमोघ आहे. मंत्राचा जाप केल्यानं दारिद्र्यताचा नाश होतो. या मंत्राचा जाप केल्यानं मनाला शांतता प्राप्त होते. मंत्राचा जाप केल्यानं काही रोगाधिक आपत्ती आली तर ते दूर होते. मंत्राचा जाप केल्यानं आपल्या इथे चांगली आणि संस्कारी संतती जन्माला येते. मंत्राचा जाप केल्यानं प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घडतं. जो वैष्णव आहे त्या प्रत्येक वैष्णवानं या मंत्राचा जाप करायचा. तर शास्त्रामध्ये जाण्यासारखं तत्व आहे भगवान नारायण. नारायणाचं भजन करा म्हणजे आपलं कल्याण. प्रश्न नंबर 3, कृष्ण कशासाठी ह्या जगामध्ये अवतरित झाले? तर जवाब आहे, हा कृष्ण संकल्प करते तर कंसचा वध होऊ शकता. स्वतःच्या गोलोक मध्ये बसले बसले भगवान संकल्प करते तर कंस, दुर्योधन, शिशुपाळ, शाल्व,
जरासंध या सगळ्यांचा नाश होऊ शकता, परंतु नाही, भगवान या जगामध्ये अवतरित झाले. कारण मात्र एकच, भक्तांचा प्रेम प्राप्त करण्यासाठी. भगवंताला भक्त प्रेमाची गरज आहे, म्हणून भगवान वारंवार या पृथ्वीवर अवतरित होत असतो. जर कृष्ण नाही आले असते तर कृष्णाला इथे गोपिका नाही मिळाली असती. कृष्ण नाही आले असते तर उद्धव सारखा प्रेमी नाही मिळाला असता. कृष्ण नाही आले असते तर कसे प्रेमी भक्त भगवान कृष्णाला मिळाले. प्रत्येक गोपिका असो, गाय असो, लहान वासरू असो, यमुना तट असो, हे सर्व काही भगवंताला इथे प्राप्त झालं. स्वयं नारायण होते, परंतु भगवान या प्रेम बंधनाला विसरू शकले नव्हते. प्रेम प्राप्त करण्यासाठी भगवान या जगामध्ये अवतीर्ण होता. सुंदर द्वारिका नगरीच्या महलामध्ये भगवान कृष्ण बसले आहे. भगवान कृष्णच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. उद्धव म्हणाले, कृष्ण क्यों रो रहे हो? अरे उद्धव, नहीं भूल सकता हूं मैं, नहीं भूल सकता हूं गोकुल को, नहीं भूल सकता हूं गोपियों को. अरे विसरा आता, तुम्ही तर आता राजा झाले द्वारिकेचे. इथे तर पहा 16,108 आहे. आणि भगवान कृष्ण म्हणता, उद्धव इथे 16,108 आहे, पण माझ्या राधा सारखी एक पण नाही. इथे माझ्या गोपी सारखी एक पण नाही. उद्धव मोही ब्रज विसरत नाही, उद्धव मोही ब्रज विसरत नाही, उद्धव मोही ब्रज विसरत नाही. प्रश्न नंबर 3, कृष्ण कशासाठी आले? तर याच्यासाठी भगवान कृष्ण या जगामध्ये आले. जर कृष्ण नाही आले असते जगामध्ये तर एवढे प्रेमी भक्त कृष्णाला मिळाले नसते. प्रेम प्राप्त करण्यासाठी भगवान या जगामध्ये अवतरित होता. भक्तों का प्यार पाने के लिए और भक्तों को प्यार देने के लिए परब्रह्म का प्रागट्य होता है. ब्रज विसरत नाही, उद्धव मोही ब्रज विसरत नाही. रोज संध्याकाळ झाली की कृष्ण रडायला बसत आणि उद्धव सांत्वना देत, क्यों रो रहे हो? उद्धव, रोज संध्याकाळी आम्ही रोज मित्रमंडळी लहान लहान गाय, लहान वासरू घेऊन आणि वृंदावनामध्ये येत, त्या दृश्याची मला आठवण येते. ते गाय, ते लहान वासरू, त्यांची आठवण येते आणि डोळ्यामध्ये अश्रू येतात. वे सुरभी वे ग्वाल बाल सब करत कुलाल, ग्वाल
बाल सब करत गुलाल ग्वाल बाल सब करत गुलाल बाल बाल सब करत गुलाल नाचत गह भाई तुधो मोही ब्रज बिसरत नाही तुधो मोहि ब्रज बिसरत नाही मथुरा कांचन की नगरी मणि मुक्ता माही हो यह मथुरा कांचन की नगरी मणि मुक्ता माही यह मथुरा कांचन की नगरी मणि मुक्ता माही यह मथुरा कांचन की नगरी मुनि मुक्ता माही जब ही सूरत आवत वासुकी जब ही सूरत आवत वासुक जब ही सूरत आवत वासुकी जब ही सूरत आवत वासुक जिया उगमत सुध नाही उधोही ब्रज बिसरत 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 नाही प्रेम प्राप्त करण्यासाठी हे शौनक भगवान नारायण या पृथ्वीवर वारंवार अवतार घेत असतात. चौथ्या नंबरचा प्रश्न आहे, भगवान कृष्णाचे जे अनंत अवतार झाले त्या अवतारांचे चरित्र आम्हाला ऐकवा. तर संक्षिप्त मात्र यादी म्हणून या प्रथम स्कंधामध्ये या अवतारांचं निरूपण केलं आहे. मात्र यादी म्हणून, विशेष कथा तर पुढे येईल. भगवंताचा प्रथम अवतार सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार ब्राह्मण रूपानं ब्रह्माजी पासून भगवंताचा हा प्रथम अवतार झाला, ज्याला आपण सनत कुमार म्हणतो, ज्यांनी कठोर अखंड ब्रह्मचर्याचं पालन केलं. नंबर 2, भगवान वराह नारायण पृथ्वी जेव्हा रसातल पाताल मध्ये गेली तेव्हा हिरण्याक्षचा वध करण्यासाठी परब्रह्मानं वराह रूप धारण केलं. नंबर 3, ब्रह्माजीच्या हृदयामधून देवर्षी नारद म्हणून प्रेम लक्षणा भक्तीचं प्रवर्तन करण्यासाठी परब्रह्मानं अवतार धारण केला, ज्याला आपण नारद ऋषी म्हणतो. नंबर 4,
धर्म प्रजापती आणि मूर्ती प्रजापती यांच्या इथे युगल स्वरूपानं सहस्र कुंची नावाच्या असुराचा वध करण्यासाठी नर नारायण रूपानं परब्रह्म नारायण प्रगट झाले. या अवतारामध्ये परब्रह्मानं पुष्कळ कठोर तपश्चर्या केली. भगवंताचा पंचम अवतार भगवान कर्दम आणि मैया देवहूतीच्या पोटी कपिल अशा नावानं भगवंतानं पाचवा अवतार धारण केला, ज्यांनी सांख्य शास्त्राचं निरूपण केलं. आसुरी ब्राह्मण या भगवान कपिल नारायणाचा मुख्य शिष्य होता. त्यानंतर सहावा अवतार अनुसूयाला वरदान दिलं होतं, म्हणून अत्री आणि अनुसूयाच्या इथे दत्त अशा नावानं भगवंतानं सहावा अवतार धारण केला, ज्या भगवान दत्ताची आज आपण इथे प्रतिष्ठा करणार आहे. भगवान दत्तात्रेयचे दोन मुख्य शिष्य झाले, एक अलर्क मदालसा पुत्र अलर्क आणि दुसऱ्या नंबरचे भक्त प्रल्हाद. श्रीमद भागवतामध्ये दोन जागेवर भगवान दत्ताची कथा आहे. एक सप्तम स्कंधामध्ये जिथे भगवान दत्तात्रेय यांनी प्रल्हादला गृहस्थ धर्माचं ज्ञान दिलं, आणि एक कथा 11व्या स्कंधामध्ये आहे. दोन जागेवर भगवान दत्तची कथा आपल्याला ऐकायची आहे. हा भगवंताचा 6व्या नंबरचा अवतार आहे. भगवंताचा 7व्या नंबरचा अवतार आकुती आणि रुची प्रजापतीच्या इथे यज्ञ नारायण अशा रूपानं झाला. ज्या यज्ञाचं लग्न झालं होतं दक्षिणासोबत, आणि यज्ञ आणि दक्षिणाच्या इथे 12 मुलांचा जन्म झाला होता, ज्यांनी ह्या पृथ्वीवर यज्ञ यागादिकची रक्षा केली. हा भगवंताचा 7वा अवतार. भगवंताचा 8वा अवतार नाभी महाराज आणि मेरू देवीच्या पोटी ऋषभदेव अशा नावानं भगवंतानं अवतार धारण केला. हा भगवंताचा 8वा अवतार आहे. जे ऋषभदेव परमहंस झाले, वंदनीय झाले. भगवंताचा 9वा अवतार वेन राजाच्या शरीराचं मंथन केलं आणि वेनच्या शरीरामधून पृथु अशा नावानं भगवंताची उत्पत्ती झाली. हा भगवंताचा 9वा अवतार. आणि ह्या अवतारामध्ये भगवंतानं पृथ्वीला समतळ बनवली, यज्ञ यागादिकचं प्रवर्तन केलं. भगवंतानं कथाचा महिमा वाढवला. पृथु अवतार अत्यंत महत्वपूर्ण आहे. ह्या अवतारामुळेच या धरतीला या जमीनला पृथ्वी असं नाव मिळालं. चाक्षुष मन्वंतरामध्ये जेव्हा प्रलय झाला आणि समग्र पृथ्वी समग्र त्रिलोकी समुद्रामध्ये बुडायला लागली, तेव्हा समग्र पृथ्वी आणि मानव जाती सप्तर्षी यांची रक्षा करण्यासाठी परब्रह्म नारायण मत्स्य रूपानं अवतरित झाले, आणि त्यांनी मत्स्य रूपामध्ये येऊन पृथ्वी, त्रिलोकी, सप्तर्षी, औषधी यांचं रक्षण केलं. भगवंताचा 11वा अवतार जेव्हा समुद्र मंथन सुरू आहे, मंदराचल पर्वत पाण्यामध्ये बुडायला लागला, तेव्हा कासवचं रूप धारण करून आणि मंदराचल पर्वताला धारण केलं. हा भगवंताचा 11वा अवतार. समुद्र मंथन करता करता अमृत निघालं आणि अमृताचा कुंभ घेऊन समुद्रामधून निघाले भगवान धन्वंतरी. हा भगवंताचा 12वा अवतार. अमृत असुर घेऊन गेले, तेव्हा असुरांना मोहित करण्यासाठी एक सुंदर अवतार धारण केला, 13वा अवतार, ज्याला आपण मोहिनी म्हणतो, मोहिनी अवतार. हिरण्यकश्यपूच्या त्रास पासून प्रल्हादला मुक्त करण्यासाठी भगवंतानं एक अलौकिक आणि विशिष्ट अवतार धारण केला, ज्याला आपण नृसिंह म्हणतो.
भगवंताचा 14वा अवतार. त्यानंतर बली महाराज यांच्याजवळ भिक्षुक म्हणून गेले आणि पृथ्वी दान मध्ये मागली आणि बलीला पाताळचं राज्य दिलं. भगवंताचा 15वा अवतार, ज्याला आपण वामन अशा नावानं ओळखतो. भगवंताचा 16वा अवतार, या पृथ्वीला 21 वेळा निक्षत्रिय केली. भगवान गजानन गणपतीचा एक दात तोडला आणि त्यांना एक दंती बनवले. असे भगवान परशुराम, भगवंताचा हा 16वा अवतार आहे. भगवंताचा 17वा अवतार, मा सत्यवतीच्या पोटी महाराज पराशर यांच्या द्वारा जे प्रगट झाले, ज्यांना आपण द्वैपायन व्यास म्हणतो, ज्या भगवान वेदव्यासनं श्रीमद भागवत ग्रंथाची रचना केली, हा भगवंताचा 17वा अवतार. भगवंताचा 18वा अवतार, रावण, कुंभकर्ण, खर, दूषण, त्रिशिरा यांचा त्रास वाढला, त्यांचा संहार करण्यासाठी दशरथ कौशल्याच्या इथे राम रूपानं प्रभू अवतरित झाले. हा भगवंताचा 18वा अवतार. 19वा अवतार, देवकीच्या उदरामध्ये पोषण झालं आणि जन्म घेतला आहे रोहिणीच्या पोटी, ज्याला आपण बलराम म्हणतो. हा भगवंताचा 19वा अवतार आहे. आणि 20वा अवतार, ज्या अवताराचं गान ऐकण्यासाठी आपण इथे एकत्रित झाले आहे, तो कृष्ण. कृष्ण अवतार हा भगवंताचा 20व्या नंबरचा अवतार आहे. भगवंताचा 21वा अवतार, बुद्ध रूपानं मगध देश मध्ये असुरांना मोहित करण्यासाठी झाला, ज्याला आपण बुद्ध अशा नावानं ओळखतो. हा 21वा अवतार. आणि जेव्हा घोर कळिकाळ प्राप्त होईल, अथा संयुग संधायाम दस्यु प्रायेषु राजसु जनिता विष्णु यशसो नामना कलीर जगतपती. याप्रमाणे जेव्हा घोर कळिकाळ व्याप्त होईल, तेव्हा विष्णू यश ब्राह्मणच्या इथे पुनः परमात्माचं प्रागट्य होईल आणि धर्माचं स्थापन करतील. हा 22वा अवतार कल्की अशा नावानं होईल. सुत पुराणी शौनकला म्हणता, हे शौनक, ज्याप्रमाणे पृथ्वीचे रजकण आपण मोजू शकत नाही, त्याचप्रमाणे भगवंताचे अनंत अवतार आहे. परंतु हे मुख्य 22 अवतार मी वर्णवले. जेव्हा 24 अवतारची गोष्ट होते, तेव्हा 2 अवतार आपण एक्स्ट्रा मोजणीमध्ये घेतो. भगवान हयग्रीव, ज्याला हयग्रीव अवतार म्हणतो, आणि 24वा अवतार भगवान हंस. हंस आणि हयग्रीव या 2ला घ्या, म्हणजे 22 आणि 2 24 अवतार, जे भगवंताचे मुख्य अवतार आहे. या अवतारांना वंदना केली आहे. सुत पुराणी म्हणाले, हे शौनक, आमचे गुरुदेव भगवान वेदव्यास यांनी सुंदर ग्रंथ बनवला आहे भागवत. त्या भागवत ग्रंथामध्ये सुंदर या अवतारांचं चरित्र वर्णवलं आहे. त्या भागवतची कथा मी तुम्हाला ऐकवतो, म्हणजे त्या भागवतच्या माध्यमानं प्रत्येक अवताराचं चरित्र तुम्ही श्रवण करू शकसाल. आणि तेव्हा शौनक ऋषीनं प्रश्न केला, कशा पद्धतीनं भगवान वेदव्यास यांनी भागवतची रचना केली. सरस्वती नदीच्या किनारी शम्याप्रास तीर्थामध्ये स्वतःच्या आश्रमामध्ये भगवान वेदव्यासजी बसले होते. सकाळची वेळ आहे. कस्मिन् युगे प्रवर्तेयम्
तानेवा केन हेतुना कुतः संचोदितः कृष्णः कृतवान् संहितां मुनिः कथमालक्षितः पौरैः सम्प्रातः कुरुजाङ्गलान् उन्मत्तं मूकजडवद्विचरन् गजसावये. भगवान वेदव्यासनं कशी काय या ग्रंथाची रचना केली. पुत्र शुकदेवजी जे जोड सारखे होते, ज्यांना काहीच ज्ञान नव्हतं, अशा शुकदेवजीला या ग्रंथाचं ज्ञान कसं दिलं आणि कशा पद्धतीनं शुकदेव पासून या विश्वाला भागवतची भेट मिळाली, हे कथा आम्हाला ऐकवा. सुंदर कथा आहे. भगवान वेदव्यासजी आश्रमामध्ये बसले होते, बिलकुल निराश आहे. देवर्षी नारदचं तिथे आगमन झालं आहे. देवर्षी नारदला पाहून आणि भगवान वेदव्यास यांनी स्वागत केलं. आसन दिलं आहे, नारदजी विराजमान झाले, परंतु नारदजीनं पाहिलं, हो वेदव्यासजी काही चिंतातूर आहे. नारदजीनं प्रश्न केला आहे, पाराशर्य महाभाग भवतः कच्चिदात्मनः परितुष्यति शारीर आत्मा मनसी एवच. महाराज, तब्येत तर बराबर आहे ना? भगवान वेदव्यास म्हणाले, हा बराबर आहे. नाही, पण आत्माला पण शांतता आहे ना? आणि तेव्हा वेदव्यास म्हणाले, नाही, शरीराला बराबर आहे, मजा आहे. थंडी आहे, शाल टाकली म्हणजे शरीराला आनंद आहे, पण शरीराच्या मध्ये जो आत्मा आहे तो संतप्त आहे. मनाला शांतता नाही. कारण काय? अस्तेव मे सर्वमिदं त्वयोक्तम तथापि नात्मा परितुष्यते मे. नारद, मी ह्या जगतच्या सुखासाठी पुष्कळ काही साधन केले, जगत सुखी होईल म्हणून अनेक ग्रंथांची रचना केली, तरी सुद्धा एवढा परोपकार केल्यानंतर पण हृदयामध्ये शांती नाही. कारण काय? नारद म्हणाले, वेदव्यास, पुष्कळ पुराणाची रचना केली तुम्ही, प्रत्येक मध्ये नियम दाखवले, हे करा, हे करा, हे नाही केलं तर हे पाप लागेल, हे नाही केलं तर हे पाप लागेल. अशा बहुतेक नियम, कायदा, कानूनच्या गोष्टी प्रत्येक पुराणामध्ये तुम्ही दाखवल्या. भवतानुदित प्राय यशो भगवतो मलम येनैवासो न तुष्येत मन्ये तद्दर्शनमखिलम. हे भगवान वेदव्यास, तुम्ही सर्व काही केलं, परंतु भगवंताच्या निर्मळ गुणाचं गान नाही केलं. जोपर्यंत जीवात्मा हरी संकीर्तन नाही करत, भगवंताच्या निर्मळ यश आणि कीर्तीचं गान नाही करत, तोपर्यंत हृदयाला शांतता प्राप्त होत नाही. कितीही लिहा तुम्ही, परंतु भगवंताचे गुण जोपर्यंत नाही लिहिले, तोपर्यंत हृदयाला आराम नाही मिळणार. ज्याच्यानं भक्ती वाढते असे भगवंताचे गुण, त्या गुणाचं गान करा. हे व्यास, भक्तीशिवाय हे जगत व्यर्थ आहे. माझ्याकडे पहा. अरे, एक काम करणारी एक सामान्य दासी, तिचा मी पुत्र होता.
पूर्वजन्मामध्ये काम करणारी बाईचा मी पुत्र होता आणि पुष्कळ चंचल प्रकृती होती. गावामध्ये साधू संत आले होते आणि साधू संतांच्या सेवेत मला ठेवलं होतं. माझी चंचल प्रकृतीमुळे मी तिथे राहत नव्हता, परंतु त्या साधू संतांचं जीवन, ते दर्शन, ते सर्व करून धीरे 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 माझं मन धीरे धीरे शांत झालं. ते संत आता पूजा करायला बसत, तर मी पण त्यांच्या सोबत डोळे बंद करून पूजा करायला बसे. हा, त्या संतांसारखं ज्ञान नव्हतं, परंतु संत करत तसं मी पण करायला लागला आणि धीरे 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 मला भगवंतामध्ये प्रीती वाढायला लागली. संत महात्मा रोज संध्याकाळी भगवंताची स्तुती करत, नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. मला साधू संतांशी एवढा प्रेम झाला, मी रोज आता मी घर विसरला, माझी आई होती, आईला पण मी विसरला, मी साधू संतांसोबतच राहू लागला. आणि जेव्हा ते संत निघाले, चातुर्मास पूर्ण झाला, आमचं गाव सोडून स्वतःच्या आश्रमावर जाण्यासाठी निघाले, तेव्हा मी हठ केली आहे, महाराज मला पण सोबत घ्या, मला पण सोबत घ्या, मी तुमची सेवा करणार. आणि तेव्हा संत म्हणाले, बेटा नारद, तुझी आई एकटी आहे आणि म्हातारी पण आहे, आणि सध्या तुझ्याशिवाय तिचा कोणी आधार नाही. तर नारद, तुम्ही घरी राहा, हा जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही घरी राहा, आईची सेवा करा. नारद म्हणाले, मी वाट पाहू लागला, संत तर गेले, मला अत्यंत दुःख झालं. माझी वय मात्र 5 वर्षाची होती. 5 वर्षाच्या वयामध्ये आई मला शत्रूसारखी वाटत होती. मी विचार करत होता, हे आई जर नसती तर मी जरूर संतांसोबत निघून गेला असता, परंतु आई माझ्यासाठी बंधन झाली आहे. हे भगवान, माझ्या मातेला मुक्ती दे, हे भगवान, कारण अशी पण ते वृद्ध झाली आहे, डोळ्यानं तिला दिसत नाही. तर माझ्या आईला तुम्ही मुक्ती प्रदान करा. आणि हे व्यास माझी प्रार्थना भगवंतानं ऐकली. रात्रीची वेळ होती, अंधकार होता, माझी आई गौशाळामध्ये गेली होती आणि गौशाळामध्ये एक भयानक सर्प आहे, त्या सर्पानं दंश दिला आणि सर्प दंशामुळे माझ्या आईचं मृत्यू झालं. माझ्या आईचं मृत्यू झालं. मला वेदना नाही झाली, पण मी आनंदित झाला की चला, मी बंधन मुक्त झाला. माझ्या आईची सर्व काही जे क्रिया आहे त्या क्रिया मी संपवल्या, अग्निदाह वगैरे केला आणि त्यानंतर मी गाव सोडला आहे. मला माहित नव्हतं भगवान कुठे असतात, पण ऐकलं होतं उत्तर दिशाकडे भगवान राहतात. स्फीतांजनपदास्तत्र पुरग्राम व्रजाकसान थेट खरवट वाटिश्च वनान्युपवनानिच. हे व्यास निघून गेला घर सोडून, काहीच माहित नव्हतं, सोबत काही वस्तू पदार्थ नव्हते, नाही रस्त्यामध्ये खाण्याची काही चिंता होती.
अलमस्त फकीर सारखा मी निघाला. वनामध्ये चालतच राहिला. पुष्कळ भयानक वन जंगल तिथे आले. अनेक प्रकारचे सुंदर पक्षी कलरव करत होते. मोठे मोठे तळाव दिसायला लागले. लांब लांब गुफा दिसल्या तिथे. एक भयानक जंगल मध्ये मी प्रवेश केला आहे. आणि त्या जंगलमध्ये मात्र हिंसक पशुचा वास होता. 5 दिवस झाले मी चालतच राहिला वनामध्ये. नाही मला जेवण मिळालं की नाही मला पिण्यासाठी पाणी मिळालं. त्या गाढ जंगलामध्ये एक सुंदर सरोवर पाहिलं. मी सरोवरामध्ये स्नान केलं. माझा जो थकवा होता तो दूर झाला. समोर एक पिप्पळचं झाड आहे. त्या पिप्पळच्या झाडाखाली मी बसून आणि माझे डोळे बंद झाले कारण मी थकला होता. झाडाला टेका देऊन मी बसला आहे तिथे. माझे डोळे सहज बंद झाले तर महात्मा ज्याप्रमाणे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करत बस ते स्वरूप माझ्या मनामध्ये आलं. त्या स्वरूपाचं मी मनोमन ध्यान करायला लागला. आणि हे व्यास चमत्कार झाला. डोळे बंद झाले. मला समाधी अवस्था झाली आणि माझ्या हृदयामध्ये परब्रह्म नारायणाचं प्रागट्य झालं. माझे रोम 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 पुलकित झाले. प्रेमाती भर निर्भिन्न पुलकांगोती निवृत आनंद संप्लवेलीनो नापश्यम उभयम मुने. माझ्या हृदयामध्ये एवढा आनंद झाला कारण हृदयामध्ये भगवान प्रगट झाले होते. माझे डोळे बंद होते आणि हृदयामध्येच मला भगवंताचं अद्भुत आणि सुंदर स्वरूप दिसत होतं. मन वृत्ती याचं मला काही भान नाही राहिलं. परमात्मा मध्ये माझी एकाकार वृत्ती झाली. भगवंताचं सुंदर रूप पाहताच मी पागल सारखा झाला. आसनचा त्याग करून मी भगवंताला साष्टांग दंडवत प्रणाम केले. आणि दंडवत प्रणाम करण्यासाठी मी जसे डोळे उघडले तशीच माझ्या हृदयामध्ये जे मूर्ती मला दिसत होती त्या मूर्ती अदृश्य झाली. मी पागल झाला. काय सुंदर रूप होत ते. आणि भगवंताची रूप मोहिनी अशी अद्भुत आहे. बस एक बार उस रूप को देख लो. आपल्याला या जगत मध्ये इतर वस्तू आवडणार नाही. ज्याला भगवान आवडला, ज्याला भगवंताचं स्वरूप आवडलं त्याला नंतर जगत आवडणार नाही. नंतर आपली प्रत्येक क्रिया भगवंतासाठी होईल. भक्त त्याला जाणा जो देही उदास. आणि त्यामध्ये कवी म्हणता विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्याचा प्रत्येक विषय भगवान नारायण होतो. ज्यानं भगवंताच्या दिव्य स्वरूपाचं दर्शन केलं आहे. नारद पागल झाले. ते स्वरूप हृदयामध्ये दिसलं नाही नारदला. म्हणून नारदाची मनःस्थिती अत्यंत दारुण झाली. रडायला लागले. पागल सारखे वनामध्ये फिरायला लागले. भगवंताला इतस्ततः पाहू लागले. आणि नारदाला आकुळ व्याकुळ पाहून आणि आकाशवाणी झाली. परब्रह्म नारायणाचा सुंदर आवाज नारदच्या कानी पडला आहे. हंतास्मिन् जन्मनि भवान मामां द्रष्टुमिहार्हति.
अविपक्व कषायाणाम दुर्दशोहम कुयोगिनाम. हे नारद, मला अफसोस आहे, या डोळ्यांनी तू प्रत्यक्ष माझं दर्शन नाही करू शकणार. कारण प्रत्यक्ष दर्शनासाठी पण आपल्याला दिव्यता पाहिजे. जो अपरिपक्व योगी आहे त्याला भगवंताचं दर्शन नाही होत. भगवंताच्या दर्शनासाठी परिपक्व व्हावं लागतं. हे निष्पाप बाळक, तुझ्या हृदयामध्ये माझं दर्शन करण्याची लालसा आहे, मला प्राप्त करण्याची इच्छा आहे. म्हणून हे बाळक, ह्या जन्मी तर नाही, पण हा देह सुटल्यानंतर तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल आणि त्या जन्मामध्ये तुला माझं दर्शन होईल आणि माझी प्राप्ती पण होईल. आणि माझ्या कृपेनं या जन्माची हे जे घटना आहे, हे घटना तुला त्या जन्मामध्ये पण याद राहील. नारद भगवान वेदव्यासला म्हणतात की महाराज, भगवंताची वाणी तर अदृश्य झाली, परंतु मी पागल सारखा आता वाट पाहू लागला की केव्हा या शरीराचा त्याग होईल, केव्हा मला पुनः जन्म प्राप्त होईल आणि केव्हा मला भगवंताचं दर्शन होईल. पागल सारखा मी इतस्ततः भ्रमण करू लागला. बराबर तेव्हा कल्पची समाप्ती आली, प्रलय काळची वेळा आली. प्रलय काल वेळी प्रत्येक वस्तू ब्रह्माजीमध्ये लीन होऊ लागल्या. ब्रह्माजीनं श्वास घेतला, मी पण वेळ पाहिली आणि ब्रह्माजीच्या श्वासद्वारा ब्रह्माजीच्या नाकामध्ये मी प्रवेश करून गेला. जोपर्यंत प्रलय चालला तोपर्यंत मी ब्रह्माजीच्या हृदयामध्ये राहिला. आणि जेव्हा प्रलय समाप्त झाला आणि ब्रह्माजीनं पुनः सृष्टीचा प्रारंभ केला, तेव्हा मी पुनः ब्रह्माजीच्या हृदयामधून प्रगट झाला. मला नारद असं नाव मिळालं. पहिले मी दासी पुत्र होता, आता मला ब्रह्मापुत्र अशा नावानं ओळखता. भगवत कृपेनं पूर्वजन्माची मला स्मृती आहे. हे व्यास, भक्तीमध्ये अशी शक्ती आहे. एक सामान्य दासीचा पुत्र आज ब्रह्मापुत्र होऊन चारी बाजूला फिरू शकतो. आज मला इच्छा झाली, मी वैकुंठामध्ये जाऊन आणि भगवंताचं दर्शन करू शकतो. मात्र आणि मात्र भक्तीचा प्रभाव आहे. हे व्यास, भक्ती वाढेल असे काही उपाय तुम्ही जगतला दाखवा. भगवान प्रसन्न होतील असे मार्ग दाखवा. चतुश्लोकी भागवतचं ज्ञान भगवान नारद यांनी वेदव्यासजीला दिला आहे. भगवान वेदव्यास यांनी त्या चतुश्लोकी भागवतचा विस्तार केला आणि सुंदर 18,000 श्लोकाचं हे सुंदर भागवत याचं निर्माण केलं. शुकदेवजी महाराजला ज्ञान दिलं आणि शुकदेवजी महाराजच्या माध्यमानं परीक्षित द्वारा मोक्ष प्राप्ती परीक्षिताला झाली. शुकदेवजी महाराजच्या माध्यमातून हे ज्ञान या पृथ्वीवर विस्तरित झालं. हे सुंदर कथा आपण द्वितीय सत्रामध्ये ऐकू. सर्व भक्तांना मी विनंती करतो, पहा, व्यासपीठ वरून विनंती करणं हे थोडंसं वाईट वाटतं, पण आता तुम्ही सर्व महान आहे म्हणून मी वंदना करतो आणि विनंती करतो, कथा बरोबर वेळेवर सुरू होईल. आज आम्ही तर वेळेवर आले होते हो, पण तुम्ही झाले 9, 9:15, काही तर 9:30 आले, काही 10 वाजायला, पण आले. बरं आहे, आले. टाइम इज मनी हो, समय अति मूल्यवान आहे. असं नाही की उशिरा कथा केली म्हणजे स्वामी 12:30 लोक काही हरकत नाही, तांजा नाही. मी तसा वक्ता नाही. आज तर शास्त्रीनं नाही म्हटलं म्हणून, नाहीतर 8 वाजायला मी तर सुरू करीत देत हो. पूजा करणारे होतेच आमचे,
म्हणजे कंप्लीट 8ला कथा सुरू होईल, 11ला पूर्ण होईल आणि दुपारी पण 3ला ना 2:30 ते 5, 2:30 की 3 म्हणत ना ते काही दादा, 2:30-3ला आपली कथा सुरू होईल आणि 5 वाजाला कंप्लीट कथा समाप्त होईल. हे सर्व भक्तांनी खास लक्षात ठेवायचं, कारण हे भागवती गंगा आहे आणि गंगा कधी कोणाची वाट पाहत नाही. आपण वाट पाहतो ना, हे भागवत ग्रंथाचं अपमान आहे. हे माझं अपमान नाही, हे भागवत ग्रंथाचं अपमान आहे. कारण भागवत आपल्यापेक्षा महान आहे. म्हणून सर्व भक्तांना मी करबद्ध प्रार्थना करतो, बराबर वेळेवर मंडपामध्ये हजर राहावं. वेळेवर कथा सुरू होईल, वेळेवर समाप्त होईल. भगवत आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आहे ध्रुव चरित्र. ध्रुव चरित्र त्याची आपल्याला इथे झाकी होईल. पण पुष्कळ दूर आहे हो ध्रुव. तर अजून तर प्रथम परीक्षितच नाही आले तर ध्रुव कुठून येणार. आणि याचप्रमाणे जर चाललं तर येईल 30 तारीखला ध्रुव. रस्ता दूर आहे ना. अजून प्रथम स्कंद, द्वितीय स्कंद, तृतीय स्कंद आणि चतुर्थ स्कंद, म्हणजे उडी मारता मारता आपल्याला निघावं लागेल. याला फॉर्मॅलिटी म्हणतो, ते कथा नसते हो. पण ठीक आहे, फॉर्मॅलिटी करू. आपल्याला पोहोचायचंच आहे ध्रुव चरित्र पर्यंत. पोहोचू आपण आणि सुंदर ध्रुव चरित्र इथे साजरा करू. तर सर्व भक्तांनी वेळेवर उपस्थित राहावं. हरिनाम संकीर्तन सह कथेला विराम. स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी 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 नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण भगवान की जय. राधा कृष्ण देव की जय. दत्तात्रेय भगवान की जय. जय जय श्री राधे, श्री राधे, श्री राधे, श्री राधे, जय जय श्री राधे. बोलिए श्री गिरिराज धरण की, बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय. बोला दत्तात्रेय भगवान की. थोडा जोराने आवाज करा ना, की आता पोटामध्ये हनुमानजी महाराज कुदाकूद करून राहिले आहे. बोला दत्तात्रेय भगवान की. भक्तांनो, आपल्या किनगाव खुर्दचे भाग्य उघडले आहे आणि आजचा दिवस म्हणजे आपल्याला एकदम सोन्यासारखा गोल्ड डे आहे आपल्यासाठी. कारण की